थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा इतरही घरातील कोणीतरी व्यक्ती आहे जी या तुमच्या नात्याला जी आहे नजर लावत आहे किंवा दुरून तुमच्याकडे काहीतरी नेगेटिव्हिटी सेंड करत आहे असं येथे दिसून येत आहे. सो असू शकतं ही व्यक्ती तुमच्या वर्कप्लेस मधील आहे, कार्यक्षेत्रामधील आहे, नात्यांमधील आहे, सासरी माहेरी किंवा शेजारी पाजारी किंवा असंच कुणीतरी आहे किंवा दुरूनही असू शकतं. म्हणजे तुमच्या 6 अँड दिस सन कार्ड म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्या नात्यामध्ये येत आहे. तर ह्या निगेटिव्हिटीचा जो काही घेरा तुमच्या आजूबाजूला आहे तो येथे तुटणार आहे, तो येथे संपणार आहे आणि एक पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जे कोणी लोक सकाळी लवकर उठतात तर त्यांनी सकाळी मेडिटेशन करायचं आहे. सकाळी हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला काय. तर पाहूया न्यू मूनची काय एनर्जी आहे, अमावस्येची ऊर्जा काय आहे, तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये काय ऊर्जा आहे, तुमच्या पर्सनची ऊर्जा काय आहे, तुमची ऊर्जा काय आहे ते आपण चेक करणार आहोत. सुरुवातीला आपण तुमची ऊर्जा चेक करत आहोत. त्याआधी तुमच्या एनर्जी फील्डमध्ये कोणी नेगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, रिटर्न टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ऍक्च्युली माझी पण तब्येत बरी नव्हती जरा 1-2 दिवस. सो माझ्यावरती कोणाची नेगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर निघून जावी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. माय ancestors, my spirit guides, all positive energies, ascending masters, Archangel Michael, please guide me and protect me. Archangel Michael, please protect me in this reading. तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करत आहोत. डिवाइन, प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी. ओके, तर येथे लवर्सची एनर्जी जाणवलेली आहे. सोलमेट कनेक्शन, ट्विन फ्लेम कनेक्शन, तुमचं जे काही सध्याचं कनेक्शन आहे तुमच्या पार्टनर सोबतचं. सो लव्ह रिलेशनशिपची एनर्जी आहे. मॅरिड अनमॅरिड कोणी असो तर त्यांच्या संदर्भामधील ही ऊर्जा आपल्याला येथे जाणवलेली आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड्स, हे लवर्सचं कार्ड आहे तर मी हे पूर्ण नाही दाखवू शकत. तर येथे दिसून येत आहे की एनर्जीज तुमच्या नात्या संदर्भात आहे. असू शकतं तुम्ही सध्या जे आहे तुमच्या पर्सनचा विचार करत आहात, तुमच्या पार्टनरचा विचार करत आहात किंवा वैवाहिक नातं असेल तरी सुद्धा नात्या संदर्भामध्ये सध्या येथे आपल्याला ब्लॉकेजेस दिसून येत आहे, काहीतरी नेगेटिव्हिटी दिसून येत आहे, बर्डन आपल्याला नात्यामध्ये सध्या दिसून येत आहे. मे बी तुम्ही खूप जास्त थिंकिंग करत आहात कशाचं तरी, तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलेलं आहे, एक दबाव आहे एक प्रकारे आपल्याला येथे दिसून येत आहे. सो असू शकतं तुम्ही एवढं स्वतःला त्या चिंतेमध्ये, ओव्हर थिंकिंग मध्ये झाकून टाकलेलं आहे की तुमचं स्वतःकडेही लक्ष नाहीये. सो येथे सेल्फ लव्ह बिलकुल नाहीये, स्वतःवरती बिलकुल तुमचं लक्ष नाहीये, प्रेम तुम्ही स्वतःवरती करणं विसरून गेले आहात. जबाबदाऱ्या एवढ्या आहेत की तुम्हाला पुढचं काहीही दिसत नाहीये. खाली मान घालून तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या निमूटपणे येथे पूर्ण करताना दिसून येत आहेत आणि हॅपीनेस तुमचा कुठेतरी हरवलेला आहे. हॅपीनेस जो आहे तो तुमचा येथे दिसून येत नाहीये. दुःखी आहात तुम्ही, सॅडनेसची ऊर्जा येथे आहे. कारण की येथे असू शकतं नात्यामध्ये कुणातरी नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे जी तुमच्या नात्याला इफेक्ट करत आहे. मे बी ती थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा इतरही घरातील कुणीतरी व्यक्ती आहे जी हे तुमच्या नात्याला जी आहे नजर लावत आहे किंवा दुरून तुमच्याकडे काहीतरी नेगेटिव्हिटी सेंड करत आहे असं येथे दिसून येत आहे. सो असू शकतं ही व्यक्ती तुमच्या वर्कप्लेस मधील आहे, कार्यक्षेत्रामधील आहे, नात्यांमधील आहे, सासरी माहेरी किंवा शेजारी पाजारी किंवा असंच कुणीतरी आहे किंवा दुरूनही असू शकतं. म्हणजे तुमच्या सिटीमध्ये नाही, दुसऱ्या कुठल्या तरी सिटीमध्ये असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. सो ही जी काही ऊर्जा आहे तर त्या तुमच्याकडे नेगेटिव्हली ह्या आता तुम्हाला 1-2 दिवसामध्ये जाणवत असेल की तुम्ही खूप जास्त विचार करताय, कसला विचार करताय हेही कळत नाही, खूप जास्त टेन्शन तुम्ही घेतलेलं आहे, बर्डन घेतलेलं आहे. तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये तुम्ही थिंकिंग करत आहात. मे बी ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा जे लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत तर त्यांच्याही बाबतीमध्ये ह्या ऊर्जा दिसून येत आहे किंवा जे कोणी सोलमेट ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहेत तर सध्याची ऊर्जा जी आहे नेगेटिव्हिटीची आहे. खूप जास्त विचार
क्राईंग एनर्जी आहे, इंटेन्स फिलिंग्स आहेत, खूप जास्त तीव्रतेने तुमच्या भावना आहेत आणि एक प्रकारे दबाव खूप जास्त घेतलेला आहे की नेमकं हे सर्व काय सुरू आहे. इतके दिवस झाले आपण या सर्व गोष्टींसाठी प्रयत्न करत आहोत, डिवाइनला प्रार्थनाही करत आहोत, आपल्या नात्यामध्ये आपण प्रामाणिकपणे कार्यही करत आहोत, हिलिंगही करत आहोत किंवा जे कोणी वैवाहिक संबंधामध्ये आहेत तर नक्कीच त्यांच्याही अराउंड काहीतरी अशा नकारात्मक ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे जे तुमच्या नात्यामध्ये विघ्न टाकण्याचा प्रयत्न करत आहे, जे की तुमचं खूप व्यवस्थित सुरू होतं काही दिवसापूर्वी, परंतु अचानक त्यामध्ये काही ना काहीतरी बाधा जाणवत आहे, काही ना काहीतरी तुम्हाला त्रास जाणवत आहे इतर लोकांचा म्हणा किंवा इतर ज्या निगेटिव्ह ऊर्जा आहे त्या इतर लोकांचं रूप घेऊन तुमच्या घरातील पर्सनचं, नातेवाईकांचं, सासरी माहेरी कोणी असू शकतं तुमच्या नात्याला इफेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी असं सांगितलं जात आहे ज्यामुळे तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत आहात त्या गोष्टींचं किंवा तुमच्याही ऊर्जा येथे आपल्याला नकारात्मक झालेल्या दिसून येत आहेत. सो ही नकारात्मक फिमेल ऊर्जा आपल्याला इथे खूप जास्त इंडिकेट होत आहे. मे बी असू शकतं कोणीतरी खूप जास्त जी फिमेल एनर्जी आहे ती पेट लवर आहे, तिच्याकडे कुठलं तरी एखादं कॅट आहे किंवा ब्लॅक कॅट आहे, अशी ही ऊर्जा येथे दिसून येत आहे. कम्युनिकेशन त्या व्यक्तीचं तुमच्यासोबत होतंय, काही प्रमाणात होतंय किंवा होत नाही असं आहे, परंतु जेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी बोलते त्यावेळेस असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी ब्लॅक स्पेल्स केले जात आहे, काहीतरी स्पेल्स काहीतरी असं चिंतलं जात आहे, बोललं जात आहे, मंत्र म्हणा किंवा काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये इथे करताना तुमचं बिलकुल सगळं काही नुकसान व्हावं असं सुद्धा करताना कोणीतरी येथे दिसून येत आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड. परंतु ही ऊर्जा बॅकफायर झालेली आहे. सो हे जे कोणी ह्या रिडिंगमध्ये आलेले आहे, जे कोणी ह्या व्हिडिओशी कनेक्ट झालेले आहे तर नक्कीच त्यांच्या जीवनामधून ह्या ज्या काही ब्लॅक मॅजिक, ब्लॅक स्पेल्स किंवा इतरही नेगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या येथे रिव्हर्स झालेल्या आहेत. सो हे कार्ड रिव्हर्स आलेलं आहे, याचा मिनिंग असा होतो की ह्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या रिव्हर्स झालेल्या आहेत. ब्लॅक मॅजिकची ऊर्जा, नेगेटिव्हिटीची ऊर्जा ज्या तुमच्या विचारांना किंवा ऊर्जांना बांधून ठेवतात तर त्या ऊर्जा ज्या आहेत त्या येथे बॅकफायर झालेल्या आहेत. सो क्लायमेट दिस रिडिंग. तर नक्कीच काही लोकांचे असे कमेंट्सही येतात की ऊर्जा ज्या आहेत त्या खूप जास्त नेगेटिव्ह झालेल्या आहेत, बंधन आहे तर त्या आमच्या सोडा. तर हे असं आपण कमेंटमधून नाही सोडू शकत, तुमचं जे काय आहे ते तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊ शकता. सो येथे दिसून येत आहे की जे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्या नात्यामध्ये जे काही कोणताही कनेक्शन असो, ट्विन फ्लेम, सोलमेट किंवा तुमचं जे सध्याचं मॅरिड लाईफ आहे त्यामध्ये सुद्धा जर इतर कुणाचा तरी ब्लॅक मॅजिक किंवा इतर ब्लॅक स्पेल्स किंवा एखाद्या निगेटिव्ह फिमेल ऊर्जाचा प्रभाव जर तुम्हाला जाणवत असेल तर येथे आपल्याला त्या ऊर्जा ज्या आहेत त्या रिव्हर्स झालेल्या आहेत. सो डोंट वरी आणि यू हॅव टू फोकस ऑन युअर जर्नी. तर येथे तुम्हाला द फुलचं कार्ड हेच इंडिकेट करत आहे की तुम्हाला सध्या तुमच्या नेगेटिव्ह थिंकिंगकडे नाही तर तुमच्या जर्नीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमची जी कोणती सध्या जर्नी सुरू आहे, आध्यात्मिक जर्नी सुरू आहे किंवा ज्यांची ट्विन फ्लेम जर्नीमध्ये ते आहेत तर किंवा सोलमेट जर्नीमध्ये आहेत तर त्यांना त्यांच्या जर्नीवरती फोकस करण्याचा गरज आहे. तर येथे दिसून येत आहे आई तुळजाभवानी तुम्हाला यामध्ये खूप जास्त प्रोटेक्ट करत आहे. आई तुळजाभवानीचं तुम्हाला येथे संरक्षण लाभलेलं आहे. सो अमावस्याही आहे आणि आई तुळजाभवानीचा मेसेज मिळणं म्हणजे हे आपण म्हणतो ना सोने पे सुहागा, म्हणजे खूपच हा तुम्हाला मौल्यवान संदेश या व्हिडिओद्वारे दिला जात आहे की तुम्हाला पुढे चालायचं आहे. जसं की कुठलंही संकट येऊ, त्या संकटांना घाबरायचं नाही. तर तुमच्या कार्यावरती जे काही तुम्ही सध्या करत आहात तुम्हाला अनेक निगेटिव्ह तुमच्यावरती इम्पॅक्ट होतील. काही काहींच्या तर मी पाहते शरीरावरती असे डाग येत आहेत की नाही का, असे काळे डाग, लाल डाग, निळे डाग, हे निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्याला जाणवतो. काहींचे हाताला चटका बसत आहे किंवा काही काम करताना किंवा जाणून बुजून त्यांचं लक्षही नव्हतं आणि अशा प्रकारे त्यांच्या इथे हाताला चटका बसणं किंवा किचनमध्ये काही ना काहीतरी अपघात होणं अशाही गोष्टी घडताना दिसून येत आहे. बहुतेक फिमेल ऊर्जांचे मला असे फोटोजही आलेले आहेत की त्यांच्या स्किनवरती काळे डाग पडलेले आहेत, मांडीवरती, इकडं हातापायावरती. सो ह्या सर्व ब्लॅक मॅजिकच्या किंवा ब्लॅक स्पेल्स केलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्हाला आई तुळजाभवानी प्रोटेक्ट करत आहे आणि ह्या रिडिंग थ्रू जे काही ब्लॅक मॅजिक, ब्लॅक स्पेल्स केलेले आहेत तर ते आई तुळजाभवानीने परत पाठवलेले आहेत. सो रिव्हर्स झालेले आहे. सो तुमच्या कार्यावरती पुढे चाला. संतापलेली आहेत आई तुळजाभवानी खूप जास्त, ज्यांनी तुमच्या विरोधात काही ना काहीतरी कारवाया केलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही क्राईंग एनर्जीमध्ये आहात, ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात, ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ज्या वेळेस आपल्याला त्यांना गरज होती त्यावेळेस आपण धावून गेलो, ज्या वेळेस तुमच्या कठीण परिस्थिती तुमचीही होती तरी सुद्धा तुम्ही त्या लोकांचं दुःख जाणून घेऊन एक तुमच्यामध्ये जे काही आहे एक ममत्व भाव आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्याकडे एनर्जी जे आहे लोकांचे तुम्हाला कळतात. सो तुमच्याकडे कुणी जर एखादं दुःख सांगायला आलं तर तुमच्याही डोळ्यात पाणी येतं आणि तुम्ही त्यांना मदत करायला जात. अशाही वेळेस तुमच्याकडे सुद्धा काही नव्हतं, तुमच्याकडे 0 रुपये होता समजा
असं म्हणू आपण. एक तुमच्याकडेही काही नव्हतं तरी सुद्धा तुम्ही इतरांना मदत केलेली आहे, परंतु त्याच लोकांनी तुम्हाला वेळेवरती दगा दिलेला आहे, त्याच लोकांनी तुमची परीक्षा केलेली आहे, त्याच लोकांनी तुमच्या माघारी तुम्हाला नावं ठेवलेलं आहे. अशाही प्रकारच्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर आई तुळजाभवानी सुद्धा खूप जास्त संतप्त आहे, खूप जास्त रागावलेली आहे. तर जे कोणी तुमचे शत्रू आहेत तर ते आता हे जो काही अमावस्येचा पिरियड आहे यामध्ये नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढणारच आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. तुमच्या कार्यावरती फोकस राहा, तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये पुढे चालत राहा. तुम्ही खूप जास्त इनोसंट आहात, पॉझिटिव्ह आहात. तर डिवाइन ऊर्जांचं तुमच्यावरती लक्ष आहे. ब्रह्मांडीय क्षमतेशी तुम्ही निगडीत झालेले आहात, त्यांच्याशी कनेक्ट झालेले आहात, तुम्ही समरस झालेले आहात ब्रह्मांडीय ऊर्जांशी. सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये इथे आपल्याला त्यांना स्ट्रेंथ दिली जात आहे, त्यांना डिवाइन ऊर्जा जे आहे स्ट्रेंथ देत आहेत. खूप जास्त तुमचं जे कार्य आहे, महान कार्य आहे, त्या कार्यावरती तुम्हाला पुढे जायचं आहे, पुढे चालायचं आहे, पुढे चालायचं आहे. इनफायनाईट क्षमता तुमच्या कर्मा येथे पूर्ण होत आहेत. तर येथे कार्मिक रिलेशनशिप सुद्धा आपल्याला संपताना दिसून येत आहे. काही कर्मा जो आहे, जो तुमचा राहिला होता, इनकम्प्लीट झाला होता, तर तो आता येथे पूर्ण होणार आहे. कारण की हा जो काही ही जी काही अमावस्या आहे ती मेष राशीमध्ये आहे. सो मेष राशी आपल्याला येथे इंडिकेट करते की ती ऍक्शन ओरिएंटेड आहे. तर काही ना काहीतरी ऍक्शन घेताना तुम्ही दिसून येत आहात. ह्या सर्व गोष्टींमध्ये काही ना काहीतरी कृती तुमच्याकडून घडताना दिसून येते. एक पॉवरफुल ऍक्शन तुम्ही घेताना येथे दिसून येत आहात. लोक किंवा ह्या नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या आनंदापासून, तुमचं जे काही सध्याचं रिलेशनशिप आहे, जे तुमच्या दोघांमध्ये खूप जास्त म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, प्रेम आहे, तर त्याला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच येथे यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही आहे ते कम्युनिकेशन तुमच्या पार्टनर सोबत जे काही योग्य रीतीने सुरू आहे किंवा चांगलं आहे, तर यावरती सुद्धा काहींचे वाईट नजर आहे. परंतु येथे पुढे तुम्ही भविष्यामध्ये यातून बाहेर पडताना दिसून येत आहात. एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे, सकारात्मकता येताना आपल्याला दिसून येत आहे. सो येथे आपल्याला मंगळाची ही ऊर्जा जाणवत आहे. सो जे कोणी हनुमानजींचे भक्त आहेत, बजरंगबलीचे भक्त आहेत, तर त्यांनी नक्की जय बजरंगबली म्हणून कमेंट करायचे आहे. आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. कारण की ह्या सर्व प्रवासामध्ये तुमच्यासोबत आईने तुमच्यासोबत येथे चालायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे जीत तर तुमचीच आहे. ओके, तर विजय तर तुमचाच होणार आहे. कारण की बॉटमची एनर्जी आपल्याला 3 ऑफ कप्सची आलेली आहे. सो येथे सेलिब्रेशन होणार आहे आफ्टर 3 मंथ. काही ना काहीतरी तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन, विवाह किंवा साखरपुडा किंवा घरामध्ये एखादं मंगल कार्य, कशामध्ये तरी तुम्हाला सक्सेस, करिअरमध्ये सक्सेस किंवा ह्या नात्यामध्ये तुम्हाला सक्सेस किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन जी आहे ती येथे रिमूव्ह होताना दिसून येत आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे एनर्जी जे आहे ते पॉझिटिव्हली कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. कारण की विजय तुमचाच आहे, सक्सेस तुमचंच आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. आफ्टर दिस अमावस्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सक्सेसफुल गोष्टी घडताना दिसून येत आहे तुमच्या नात्याच्या संदर्भामध्ये. तर तुमची जरी ऊर्जा येथे आपल्याला सध्या निगेटिव्ह जाणवत असेल, तर ह्या रिडिंग नंतर नक्कीच तुमच्या ऊर्जा ज्या आहे त्या पॉझिटिव्हली चेंज होताना, ड्रास्टिक चेंज होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण निगेटिव्हिटीचा प्रभाव नष्ट होणार आहे. सो आता सध्या जरी ह्या ऊर्जा जाणवत असल्या तरी आफ्टर दिस रिडिंग तुमच्या ज्या काही बर्डनयुक्त ऊर्जा होत्या, जी चिंता होती, दबाव होता की माहिती नाही आपले पर्सन आपल्या जीवनामध्ये परत येतील की नाही, दूर असतील तर, आणि जर काही वादविवाद संघर्ष झालेला असेल तरी जरी तुम्हाला असं वाटत असेल की आमचे पर्सन आमच्या जीवनात पुन्हा येतील की नाही, ह्या नात्याचं पुढं काय होईल, की आम्ही किती दिवस झाले आम्ही ह्याच गोष्टीमध्ये अडकून पडलेलो आहोत, तर ह्या सर्व ज्या काही ऊर्जा आहेत त्या 3D मेंटॅलिटीशी कार्यरत आहेत. तुम्ही जे तुमचं नातं आहे, मे बी जे कोणी ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहेत तर त्यांचं नातं जे आहे 5Dशी कनेक्टेड असतं. सो जर तुम्ही इथल्या भूतलावरतील किंवा 3D माइंडसेटच्या विचाराने, भौतिक दृष्टीने जर ह्या गोष्टी पाहिल्यात तर तुम्हाला यामध्ये दुःख आणि पेन मिळणार आहे. परंतु येथे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तुमचे पर्सन आणि तुम्ही नेहमी 5D मध्ये एकत्रित असतात. तुमचे हायर सेल्फ एकमेकांशी कनेक्टेड असते. आणि जर तुम्ही अशा नेगेटिव्ह विचारांमध्ये पडला तर तुमचे पर्सनही त्याच प्रकारचे मिररिंग करतात, त्याच प्रकारच्या त्यांच्याही भावना होतात आणि मग दोघांच्याही भावना तशा नेगेटिव्ह झाल्याच्या नंतर त्या नात्यामध्ये नेगेटिव्हिटी वाढत जाते. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्हली तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये पुढे जायचं आहे, पॉझिटिव्हली तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत मॅनिफेस्ट करायच्या आहेत. या सर्वमध्ये तुमच्यासोबत डिवाइन सपोर्ट आहे. आई तुळजाभवानीचं तुम्हाला सुरक्षा कवच आहे, एक सुरक्षा घेरा तुमच्या भोवती आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं गरज नाहीये. तुमचे पर्सन आणि तुम्ही एक आहात. सो तुम्ही 5D मध्ये सतत नेहमी एकत्रित असता. सो यावरती तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे, ट्रस्ट ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टी जी आहे ट्रस्ट वरती चालते,
आपल्या विश्वासावरती पुढे पुढे चालत असतं. तुम्हाला डिवाइन इथे गाईड करत आहे की तुम्ही जर सारखं डाऊट घेतलात, प्रत्येक गोष्टीवरती डाऊट घेतलात की हे होईल का नाही, ते होईल का नाही, आमचे पर्सन येतील का नाही, तर सो हे इट्स अ ओनली 3D मेंटॅलिटी. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या पर्सनलाही बिलकुल अशी इच्छा नाही आहे की तुम्ही सतत त्यांच्या विचारामध्ये असावं. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये फोकस राहा, तुम्ही स्वतःवरती फोकस राहा, तुमच्या हिलिंगवरती फोकस राहा. या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइनली गायडन्स या रिडिंगद्वारे दिलं जात आहे. सो लेट्स सी, पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, तर इट्स अ स्पिरिच्युअल कनेक्शन. तर हे स्पिरिच्युअल कनेक्शन आहे तुमच्या पर्सन सोबत. तर येथे आपल्याला स्पिरिच्युअल कनेक्शनची एनर्जी आलेली आहे. सो मिररिंग होत आहे, कन्फ्युजन आहे खूप जास्त, तर कन्फ्युजन रिव्हर्स होत आहे. सो हे कार्ड जे आहे रिव्हर्स आलेलं आहे. तर या अमावस्येच्या दरम्यान ज्या काही ऊर्जा आहेत त्या निगेटिव्ह होतील, परंतु तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्पिरिच्युअलिटीने तुम्हाला हँडल करायच्या आहेत. जर तुम्ही स्पिरिच्युअल बिंग आहात, तर तुम्ही जर आध्यात्मिक आहात, तर त्या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा आहे, जेणेकरून हे सध्याचं पेन, दुःख जे आहे ते तुम्हाला काहीही वाटणार नाहीये. मे बी असू शकतं. सो अगेन आपल्याला लव्हरचं कार्ड मिळालेलं आहे. तर तुमच्या विश ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत, तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे. कम्प्लिशनची एनर्जी आहे. द वर्ल्डचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते की तुमच्या इच्छा ज्या आहेत, तुमची विश जे आहे ते येथे पूर्ण होणार आहे. जे काही तुम्ही विचार करत आहात तुमच्या नात्याच्या संदर्भामध्ये, देर लगेगी मगर सब सही होगा. तर यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा. यस, ओके. तर व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे काही सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे, काही पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहेत. आणि हे सर्व जे काही सुरू आहे ते तुमच्या कर्माचा एक भाग आहे, तुमच्या आयुष्याचं चक्र आहे जे फिरत आहे. आणि परंतु हे जे कार्ड आलेलं आहे ते तुमचे भाग्यही दर्शवते. एक भाग्यकारक चेंज, मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. आणि पुढील 6 महिन्यामध्येच त्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. पुढील 6 महिने. सो सक्सेसफुल एनर्जी आहे. कम्युनिकेशन मे बी ज्यांचं थांबलेलं आहे तर ते पुढे कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये होणार आहे. बहुतेक लोकांच्या मध्ये असू शकतं रिजेक्शन फिलिंग होत आहे सध्या, की आम्हाला रिजेक्ट केलं गेलं आहे का, आम्हाला दूर केलं गेलं आहे का नात्यापासून, किंवा आम्हाला सतत रिजेक्शन मिळतं. अशा प्रकारचे जे काही तुमच्या नेगेटिव्ह भावना आहेत, तर हा न्यू मूनचा इफेक्ट आहे. आणि नक्कीच लवकर तुमच्याकडे ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही करिअरच्या संदर्भामध्ये आणि मनीच्या, पैशाच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत तर त्या तुमच्याकडे येणार आहेत. परंतु धन तुमच्याकडे भरपूर येणार आहे. परंतु येथे असंही दिसून येत आहे की तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. कुठलीही परिस्थिती असो, तुम्हाला डगमगायचं नाहीये. कुणी तुम्हाला मॅनिप्युलेशन करेन, कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मॅनिप्युलेशन केलं जाईल, तुम्हाला भीती दाखवली जाईल की असं केलं तर तसं होईल, परंतु तुम्हाला इथे डगमगायचं नाहीये. तुम्ही मॅच्युअर पर्सन आहात, तुमच्याकडे एक मॅच्युरिटी आहे. सो येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तुम्हाला लहान मुलांसारखा विचार करायचा नाहीये, बचकानी हरकते करायची नाहीये. तर येथे तुम्हाला बिग थिंकिंग ठेवायची आहे, खूप असा हाय थिंकिंग ठेवायची आहे आणि स्ट्रॉंग राहायचं आहे. कुठलाही निर्णय तुम्ही घेतला आहे तर त्यावरती तुम्हाला स्ट्रॉंगली त्यावरती कार्य करायचं आहे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पुढे आपल्याला सक्सेस दिसून येत आहे, प्रमोशन दिसून येत आहे, कार्यक्षेत्रामध्ये तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येताना दिसून येत आहे. पैशांच्या बाबतीमध्ये येथे लक तुमचं जे आहे खूप चांगल्या प्रकारे उघडताना दिसून येत आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ह्या जर्नीमध्ये काही गोष्टी मिळवल्या नाहीये, तुमचे पर्सन तुमच्याकडे येत नाही, नात्याच्या संदर्भात जर तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन येते आहे की, परंतु इतर ठिकाणावरून तुम्हाला अबंडन्स येत आहे, इतर ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी येत आहे. पैशांच्या बाबतीमध्ये, धनाच्या बाबतीमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये तुमच्याकडे एक ओघ येत आहे, पैशांचा ओघ येत आहे, किंवा एक चांगल्या अपॉर्च्युनिटी, संधीच तुमच्याकडे येत आहे. फक्त ही जी काही जर्नी तुम्हाला मिळाली आहे ती फक्त पर्सनच्या बाबतीमध्ये नाही आहे, तर तुमच्या ग्रोथच्याही संदर्भामध्ये आहे. तुमच्या जर आध्यात्मिक जर्नीमध्ये कुठल्याही असो तुम्ही, तर इथे फक्त तुमच्या पर्सनकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, तुमच्या ऑल ओव्हर ग्रोथकडे, तुमच्या पूर्ण विकासाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सध्या जरी तुमचं कम्युनिकेशन नसेल, दूर असाल तुम्ही, किंवा काही तुम्हाला अपेक्षाही नसतील या गोष्टीमध्ये की पुढे काही घडू शकतं, तर यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहे. तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कारण की साक्षात आई तुळजाभवानी जर तुम्हाला येथे प्रोटेक्ट करत आहे तर तुम्हाला जर्नीवरती ट्रस्ट ठेवून पुढे चालायचं आहे. आणि तुमच्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या हाय कॉन्शियसनेसमध्ये घेऊन जायच्या आहे. तुमच्या इच्छा ज्या आहेत ते पूर्ण होणार. असू शकते तुमच्या पर्सनची ऊर्जा आहे, मे बी तुमचे पर्सन खूप जास्त दिवसा नाही परंतु कधी कधी एकांतात बसून खूप जास्त विचार करतात तुमच्याविषयी, ह्या नात्याच्या संदर्भात विचार करतात. कधी कधी असं म्हणतात ना, गुमनाम रस्तो पे खो जाते, रस्त्यावरती भटकत भटकत तुमच्याविषयी विचार करतात, असंही येथे दिसून येत आहे. किंवा काही गोष्टींचा त्यांना आता
ज्ञानही झालेलं आहे की ह्या सर्व गोष्टी काय आहेत किंवा हे सर्व तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे तर त्यामागे कारण काय आहे याही संदर्भामधील कदाचित त्या ज्ञानाचा त्यांना शोध लागलेला आहे किंवा त्याचा ते शोध घेत आहे. हर्मिट मोडमध्ये आहे, बहुतेक ज्ञान त्यांच्याकडे ऑलरेडीच आहे, पहिलेच त्यांच्याकडे तेवढं ज्ञान आहे, परंतु तरी सुद्धा एक कन्फ्युजन स्टेटमध्ये ते आहेत. कन्फ्युजन त्यांना खूप जास्त होतं किंवा जे काही घडतंय त्याला ऍक्सेप्ट ते करत नव्हते. मे बी असू शकतं घरच्यांचा खूप जास्त दबाव होता, सोशल कंडिशनिंग खूप जास्त होती. बट जर काही जर्नी तुम्हाला मिळाली आहे, डिव्हाइनली गायडेड तुम्ही आहात, तुम्हाला परमेश्वरांनी एक आध्यात्मिकतेकडे घेऊन जाण्यासाठी, तुमच्या सोल अवेकनिंगसाठी तुमच्याकडे एखादी जर्नी दिलेली आहे, तर त्याचं कारण काहीतरी आहे ना. तुम्हाला निवडलंय डिव्हाइनने, कशासाठी निवडलेलं आहे तर तुमच्या सोलच्या ग्रोथसाठी. आणि तुम्ही ती नाकारून जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त कम्फर्ट झोन निवडत असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्याचे तुम्हाला भविष्यामध्ये किंवा आता सध्या सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख तुम्हाला कधी लाभणार नाही. तर येथे दिसून येत आहे की ऑलवेज चूज युअर जर्नी. मी तर तेच सांगत आहे, ऑलवेज चूज युअर जर्नी, ऑलवेज चूज युअर DMDF ऑर व्हॉट एव्हर युअर पर्सन, ऑलवेज चूज युअर पर्सन. तर येथे दिसून येत आहे इट्स नॉट ओनली फॉर फिजिकल, तर येथे तुमच्या सोलच्या विकासासाठी, आत्म्याच्या विकासासाठी काही टास्क तुम्हाला दिलेले आहेत, काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, तुमच्या ग्रोथसाठी आहे, तुमच्या विकासासाठी आहेत. तुम्ही एका क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेलात, तुम्हाला त्यामध्ये विकासाकडे तुम्हाला डिव्हाइन घेऊन जात आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, ऑल बिकॉज ऑफ युअर फ्रिक्वेन्सी. म्हणजे सगळ्या गोष्टी फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहेत. म्हणजे येथे आपण जसा विचार करतो तसं आपल्या आजूबाजूचं येथे जीवन घडत असतं आणि ते असतं जसं आपण पाहत असतो. तर येथे दिसून येत आहे तुमच्या पर्सनची ऊर्जा आहे, मे बी ते सुद्धा खूप जास्त ओव्हर थिंकिंग मध्ये आहेत, ह्या नात्याच्या संदर्भात किंवा इतरही गोष्टींचा ते खूप जास्त विचार करतात. आय नो जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत तर इट्स नॉट ऑर्डिनरी. हे कोणालाही साधारण लोकांना मिळत नाही ज्यांच्यामध्ये डिव्हाइनने त्यांना चूज केलेलं आहे, त्यांनाच ह्या सर्व कार्यासाठी निवडलं जातं. तर कदाचित असंही त्याही गोष्टीचा काही अभ्यास, काही ओव्हर थिंकिंग आपल्याला करताना, ओव्हर थिंकिंग नाही म्हणता येणार आपल्याला, पण इथे ज्ञान मार्गाकडे जाताना आपल्याला तुमचे पर्सन दिसून येत आहेत. तर नक्कीच हे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे. साधू संताची ऊर्जा येते आपल्या. सो मे बी दाढी बिडी वाढून कुठेतरी एखाद्या जोक सपाट म्हणजे असू शकतं, अशी ही ऊर्जा येथे दिसून येते बिकॉज ऑफ दिस कार्ड. तर कुठेतरी साधू संत होऊन हिमालयात वगैरे निघून जावं अशी ऊर्जा काहींच्या संदर्भामध्ये येथे आपल्याला इंडिकेट झालेले आहेत. तर हे तर खूपच पॉझिटिव्ह साईन आहे, मला तर तसंच वाटतंय. ओके, माता महालक्ष्मी तुम्हाला इथे गायडन्स देऊ इच्छित आहे की तुमच्या मॅनिफेस्टेशन ज्या आहेत त्या कम्प्लीट होणार आहे. बॉटमची ऊर्जा आहे, मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होणार आहे, तुमची इच्छा विश कम्प्लीट होणार आहे. तुमचे पर्सन जे आहेत ते तुम्हाला एक दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये ज्या आहेत त्या मॅजिकल गोष्टी त्यांनी दडवून ठेवलेल्या. ह्या जो हे बाहेरचा कोट जो घातलेला आहे त्यामध्ये सगळ्या मॅजिकच्या ट्रिक्स असतात. सो येथे आपल्याला दिसून येत आहे की ती पर्सन मेल फिमेल कोणी असो, बट इट्स जादूगार आहे. जादूगार म्हणजे भावना ज्या आहेत तुमच्या तोंडावरती ते दाखवतात त्या नाही आहेत, काही ज्या भावना आहेत त्या लपून ठेवलेल्या आहेत, हिडन फिलिंग्स आहेत. सो इन्फिनिट क्षमता आहे ह्या नात्यामध्ये आणि स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे. सो इथे ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहेत, शिवजींशी कनेक्टेड आहे. इन्फिनिटी मीन्स शिवजी आणि शिवजी मीन्स युनिव्हर्स. तर नक्कीच युनिव्हर्सशी ह्या सर्व गोष्टी कनेक्टेड आहेत. ऊर्जा खूप जास्त आहे, सर्व काही आहे ह्या पर्सनकडे, परंतु तरी सुद्धा ते तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहे. सर्व काही आहे या पर्सनकडे. असू शकतं मागे तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना तोंड नाही पाहायचा असाही काही प्रयत्न केला, एकमेकांशी बोलायचं नाही असाही काही प्रयत्न केला, परंतु जे नाते सोलशी कनेक्टेड असतात ते कधी एकमेकांपासून दूर जात नाही, भलेही ते बोलो ना बोलो. कारण की हे बोलणं किंवा भेटणं किंवा ह्या सर्व ज्या काही फिजिकल प्लेनच्या गोष्टी आहेत त्या 3Dशी कनेक्टेड आहेत आणि 5Dशी तुमची सोल एकमेकांशी कनेक्टमध्येच असते. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 3D लेवलवरती असतात. सो येथे हे जे काही नातं आहे तुमचं 3D लेवलवरचं नाही दिसत बिकॉज ऑफ दिस स्पिरिच्युअल कनेक्शन. तर हे कनेक्शन स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक कनेक्शनमध्ये तुम्ही असण्याची येथे खूप जास्त शक्यता आपल्याला दिसून येत आहे. सो या अमावस्येच्या दरम्यान तुमच्या एनर्जी ज्या आहेत त्या इंटेन्स होण्याची शक्यता आहे, नेगेटिव्हिटीकडे जाण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला यामध्ये मेडिटेशनकडे वळण्याची गरज आहे. ओके, आई तुळजाभवानी तुम्हाला पुन्हा एकदा येथे गायडन्स देऊ इच्छित आहे की ऍक्शन घेण्याची गरज आहे काही गोष्टींच्या संदर्भात. असू शकतं या अमावस्येच्या दरम्यान काही ज्या आपण म्हणतो ना एकदम घाई गडबडीत काही ऍक्शन घेतले आहेत, तर तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे. कुठल्याही गोष्टी, कुठलेही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. कुठलेही सध्याच्या ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्याशा
इंटेन्स आहे, धावपळीचे आहेत, अचानक तुम्हाला वाटेल असं करायला पाहिजे, अचानक तुम्ही एखादा निर्णय घ्याल, अचानक तुम्ही, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की कुठलाही निर्णय अचानक घेऊ नका, विचारपूर्वक काही ऍक्शन घेण्याची गरज आहे. शांततेने एखाद्या गोष्टीकडे पाहून तुम्हाला त्याचं पूर्ण विश्लेषण करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका ह्या एनर्जीच्या दरम्यान, अमावस्येच्या दरम्यान. सो येथे आई तुळजाभवानी तुम्हाला या बाबतीमध्ये गाईड करत आहे. तर नक्कीच येथे धन तुम्हाला मिळू शकतं, अचानक कुठून तरी पैसा येऊ शकता, अडकलेला आहे, कोणाचं पेमेंट होऊ शकतं, काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता. ओके, सो इट्स अ कन्फर्म साईन की तुमचे पर्सन जे आहे ते तुम्हाला तुमच्या भावनांना मिरर करत आहे. 11-11 एनर्जी आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग आणि 11-11 म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे, कारण की येथे असू शकतं काहींच्या येथे लग्नाचा विषय सुरू आहे घरामध्ये, काही वैवाहिक नात्यांच्या संदर्भामध्ये, घर घेण्याच्या संदर्भामध्ये, किंवा इतरही कुठंतरी प्लॅनिंग सुरू आहे हॉलिडेला जाण्यासाठी, कुठंतरी बाहेर फिरायला जाण्यासाठी. तर त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. ज्या काही गोष्टींचा तुम्ही विचार करत आहात तर त्यामध्ये पॉझिटिव्हली तुम्हाला संकेत येथे डिवाइन देत आहे की त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. तसे तुम्ही जर विचार करता की आमचे पर्सन आम्हाला विसरूनच गेलेत की काय, त्यांचं आम्हाला काही फोन कॉल नाही, बोलणं नाही, ब्लॉक केलेलं आहे, काही ज्या काही गोष्टी आहेत, तर येथे दिसून येत आहे की दे आर मिररिंग, म्हणजे सध्या मिरर होत आहेत गोष्टी. असू शकतो तुम्ही मागे विसरून गेले असाल त्यांना, परंतु आता असू शकतं तुम्हाला त्यांची खूप जास्त आठवण येत आहे. तर ही तुमच्या पर्सनची सुद्धा येथे एनर्जी आहे की तुम्ही दोघं एकमेकांच्या ज्या काय आहेत फिलिंग्स ज्या आहेत त्या येथे मिरर करत आहात. मिरर म्हणजे तुमच्या जशा फिलिंग्स आहेत तसेच त्यांच्या फिलिंग्स. 11-11 म्हणजे सारखेच. तर नक्कीच ग्रोथ आहे रिलेशनशिपमध्ये, नात्यांमध्ये. काहीतरी मे बी ज्यांच्या लग्नाच्या संदर्भात प्रश्न आहेत तर नक्कीच ते निकाली निघताना दिसून येत आहेत. सो क्लायमेट डिसाइडिंग पर्सनल रिडिंगसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवरती. सो थँक्यू सो मच डिवाइन फॉर दिस लवली कार्ड. ओके, पॉझिटिव्ह अँड 4 ऑफ वॉन्ड्स अँड दिस सन कार्ड म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्या नात्यामध्ये येत आहे. तर ह्या निगेटिव्हिटीचा जो काही घेरा तुमच्या आजूबाजूला आहे तो येथे तुटणार आहे, तो येथे संपणार आहे आणि एक पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जे कोणी लोक सकाळी लवकर उठतात तर त्यांनी सकाळी मेडिटेशन करायचं आहे. सकाळी ऊर्जा ज्या असतात त्या चांगल्या पॉझिटिव्ह असतात आणि कुणाचं बर्डनही नसतं. सो सकाळी तुम्ही लवकर उठून जर 4 ते 6 या दरम्यान जर मेडिटेशन करू शकत असाल तर ते तुमच्यासाठी, तुमच्या रिलेशनशिपसाठी येथे आपल्याला उत्तम पर्याय दिसून येत आहे. तर नक्कीच येथे ऊर्जा ज्या आहेत त्या निगेटिव्ह होतील नात्यांच्या संदर्भामध्ये, तर यामध्ये पॉझिटिव्हिटी येताना आपल्याला दिसून येत आहे. विश कंप्लीट होत आहे. तुमचं जे सुखी संसाराचं स्वप्न आहे तर ते येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. मे बी कोणाची तरी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, काही लग्नाचा वाढदिवस आहे, मुलांचा वाढदिवस आहे, असंही येथे इंडिकेट होत आहे. सो फॅमिलीमध्ये आपल्याला हॅपीनेस दिसून येत आहे, खुशी का माहोल दिसून येत आहे. सो हे सर्व तुमच्यासाठी मेसेजेस होते. सो वर्क ऑन युअर सेल्फ, तुमच्यावरती कार्य करा, तुमच्या जर्नीवरती कार्य करा, तसेच तुमचं जे काही सोल पर्पज आहे त्यावरती कार्य करा. तुम्ही काय जिथे कुठे आहात तिथून तुम्ही तुमचं कार्याला सुरुवात करू शकता. डिवाइन तुमच्याकडे ते देणार आहे. तुम्ही जर आतापर्यंत भटकत आहात की आम्हाला आमचं कामच मिळत नाही तर आम्ही काय करणार आहोत, तर ह्या सर्व तुमच्या इनर वर्कवर आणि तुमच्या सर्व कार्यावरती निगडीत आहे, तरच तुम्हाला डिवाइन ते कार्य देईल. सो येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या सोल पर्पजकडे वळताना दिसून येत आहे. कोणीतरी बिझनेस काहीतरी करताना मोठा येथे दिसून येत आहे. काहीतरी जे आहे ते एकत्र मिळून कार्य करताना दिसून येत आहे. कुठलंही कार्य असो मग ते, तर येथे 2-3 लोकांचा सहभाग आपल्याला आहे. काही दान धर्म तुम्ही करताना दिसून. सो ह्या अमावस्येच्या दरम्यान तुम्ही तुमच्या पितृंसाठी दान धर्मही करायचा आहे, जेणेकरून जे काही तुमचे कार्मिक क्लिन्झिंग आहे ते लवकर होऊन जाईल. तर पितृंसाठी तुम्हाला येथे दान धर्म करायचा आहे. सो येथे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या सोल पर्पजच्या निगडीत करायचं आहे. छोटंसं काय ना, परंतु तुम्ही तुमचं सोल पर्पजचं कार्य करायचं आहे. 3 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की इतर लोकांचा तुमच्या या सर्व कार्यामध्ये सहभाग असणार आहे. सो येथे तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत इतरही एनर्जीज आपल्याला दिसून येत आहे जी तुमच्या पॉझिटिव्हिटीसाठी येथे कार्य करणार आहेत. वन मोर मेसेज प्लीज डिवाइन. ओके, तर म्युच्युअल फिलिंग्स आहेत तुमच्या दोघांमध्येही आणि लवकरच काहीतरी ऑफर घेऊन ते तुमच्याकडे येतील. सो कम्युनिकेशन होऊ शकतं, सोल मर्जिंग होऊ शकतं, 5D मध्ये कनेक्शन होऊ शकतं, काहीतरी स्वप्नांथ्रू तुम्हाला गायडन्स मिळू शकतं. तुम्ही त्यांच्या स्वप्नात जात आहात तर ते तुमच्या स्वप्नात येत आहे. तुमच्या असू शकतं तुमच्या स्पाऊसच्याही स्वप्नात येत आहे. सो इट्स अ मिररिंग इफेक्ट. तर असू शकतं खूप इंटेन्स भावना आहेत, खूप
अर्ज आहे बोलण्याचा, कम्युनिकेशन करण्याचा, परंतु सध्या ऍक्शन काही घेतली जात नाही. परंतु लवकरच काहीतरी प्रपोजल मात्र तुमच्याकडे येऊ शकतं विवाहाच्या संदर्भात किंवा जे अनमॅरिड आहेत त्यांच्या संदर्भात किंवा तुमच्या लव्ह कनेक्शनच्या संदर्भामध्ये प्रपोजल किंवा कार्यक्षेत्रामध्ये एखादा नवीन प्रपोजल तुमच्याकडे येण्याची खूप खूप शक्यता आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. फक्त भूतकाळातील गोष्टींकडे खूप जास्त लक्ष देऊ नका. क्लीन्स करून टाका त्या गोष्टी जे काही तुम्हाला आठवत आहे. सतत सतत तुम्हाला एक पर्जिंग होत आहे. आता अमावस्या आहे तो आत्मशुद्धीकरणाचा हा कालावधी आहे, मेडिटेशनचा हा कालावधी आहे, जेणेकरून ज्या काही मागच्या नेगेटिव्हिटी आहेत त्या जाऊ द्या. रडू येत असेल तर रडू द्या, क्राईंग एनर्जी असतील तर त्याही इट्स ओके. थोडा वेळ तुम्हाला इंटेन्स फिलिंग्स आहेत तर रडू येत असेल तर तुम्ही तेही करू शकता. मेडिटेशन मात्र तुम्हाला करायचं आहे, कारण की हा काळ त्यासाठीच आहे. तुमच्या क्षमतांना ओळखण्यासाठी, आत्मशुद्धीकरणासाठी, पर्जिंगसाठी हा कालावधी आहे. तर मागच्या ज्या काही भूतकाळातील गोष्टी आठवतील तुम्हाला, त्या नेगेटिव्हिटी सुद्धा सरफेसवरती येत आहे. तर या सर्व गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मागच्या गोष्टींना रिलीज करा. एक प्रकारे एक दीर्घ श्वास घ्या आणि तो सोडून द्या. असे 3-4 वेळेस ब्रिदिंग एक्सरसाइज तुम्ही करू शकता. श्वासाचे प्राणायाम तुम्ही करू शकता, जेणेकरून जे काही निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या पूर्ण जी काही अंतरंगामध्ये आहे ती निघून जाईल. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद आणि जय शिवशक्ती.